नमस्कार मित्रांनो, पितृपक्षामध्ये 5 कामे अवश्य करा. लक्ष्मी माता प्रसन्न होईल, पितरांची कृपा लाभेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष सुरू आहे. पितरांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध विधीचे संदर्भ आढळून येतात. कुटुंबातील सदस्यांचे श्राद्ध, त्यांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, पितृपक्षातील त्याच तिथीस केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षात श्रद्धापूर्वक केलेले श्राद्ध विधी पूर्वजांना प्रसन्न करतात. या पितृपक्षात काही कामे अवश्य करावीत. असे केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. एका प्राचीन पौराणिक मान्यतेनुसार प्राचीन काळात अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे 15 दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. परंतु सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा वद्य पक्षाचा 15वडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे असे सांगितले जाते. असे केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्यांचे निधन ज्या तिथीस झाले असेल त्या पितृपक्षातील तिथीला कुटुंबातील त्या सदस्याच्या नावाने विधिवत श्राद्ध तर्पण विधी करावा. आपल्या श्राद्ध विधीने पूर्वज तृप्त होतात. पूर्वजांच्या आत्म्याला शांतता लाभते. पितृपक्षात श्राद्ध केले नाही तर पूर्वजांचा आत्मा अशांत राहतो. पितृपक्षात दिवंगत पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. त्यामुळे आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात आणि जाताना कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्याचा शुभाशीर्वाद देऊन जातात. असे केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरात सुख समृद्धी स्थैर्य येते. पितृपक्षात दररोज पूर्वजांच्या नावाने तर्पण करावे. शक्य असल्यास दररोज किंवा ज्या दिवशी श्राद्ध विधी केला जाईल त्या दिवशी पक्ष्यांसाठी काही पदार्थ घराबाहेर किंवा छतावर ठेवून द्यावेत. कोणत्याही पशुपक्ष्यांचा अपमान करू नये, त्यांना त्रस्त करू नये. हा काकबळी ग्रहण केल्यास तो थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी लोकमान्यता आहे. असे झाल्यास पूर्वज प्रसन्न होतात, त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. यामुळे घरात सुख समृद्धी स्थैर्य येते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नियमितपणे पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे. पितृपक्षात श्राद्ध विधी, तर्पण आणि पक्ष्यांचा काकबळी काढणे उत्तम मानले गेले आहे. श्राद्धाच्या दिवशी पंचग्रास दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. अधिक रहदारी नसलेल्या ठिकाणी भोजनातील काही भाग ठेवून द्यावा आणि पाठीमागे न वळता न पाहता थेट निघून यावे. ते भोजन पूर्वज ग्रहण करतात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबातील वारसांना शुभाशीर्वाद देतात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास केवळ श्राद्धाच्या दिवशी नाही तर नियमितपणे पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे असे सांगितले जाते. लक्ष्मी कृपेने धनधान्य समृद्धी ऐश्वर्य वृद्धिंगत होते. भुकेलेल्याला अन्न देण्याने तहानलेल्याला पाणी देणे हा तर भारतीय संस्कार प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. याला पितृपक्षात अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात कोणाचा अपमान करू नये. या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच जेवल्याशिवाय सोडू नये. गरजू व्यक्तींचा अनादर करू नये. या कालावधीत त्यांना अन्न पाणी द्यावे. गरजूंची गरज भागवताना आपले चित्त प्रसन्न ठेवावे. मनापासून या गोष्टी कराव्यात. असे केल्यास लक्ष्मी देवींचा शुभाशीर्वाद प्राप्त होतात. धनधान्य समृद्धी ऐश्वर्य वृद्धिंगत होते अशी मान्यता आहे. दरम्यान श्राद्ध विधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे एकत्रितपणे स्मरण केल्याने वंशवेल वाढते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते. त्यांच्या कार्याची, समाज व कुटुंबासाठीचे योगदान याबद्दलची माहिती मिळते. पूर्वजांच्या अभिमानास्पद कामगिरीने उर्वरितांचा आत्मविश्वास वाढतो व पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते. पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांचे स्मरण आणि प्रार्थना करावी. या कालावधीत सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान टाळावे. ब्रह्मचर्य पाळावे. कुटुंबातील सदस्य आनंदी आणि प्रसन्न असल्याचे पाहून पूर्वजांनाही बरे वाटते. यामुळे आनंदी चित्ताने पुन्हा पितृलोकात जाताना याचे लाभ वारसांना होतात असे सांगितले जाते. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.